पुण्याच्या वाघोली या ठिकाणी माजी सरपंच माणिकराव सातव पाटील यांच्या पहिल्या स्मृती दिनाच्या औचित्य साधत संजय सातव पाटील, सार्थक माणिकराव सातव पाटील यांनी भव्य मोफत महाआरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। यामध्ये 18,000 नागरिकांनी लाभ घेतला असून यामध्ये तपासणीपासून शस्त्रक्रियेपर्यंतचे सर्व उपचार शिबिरातील लाभार्थ्यांना मोफत मिळणार आहेत। सकाळी 8 वाजेपासून शिबिरासाठी नागरिकांनी प्रचंड गर्दी केली होती। पुण्यातील नामांकित रुग्णालयाचे डॉक्टर्स यामध्ये सहभागी झाले होते। नेत्ररोग, हृदयरोग, अस्थिव्यंगोपचार, जनरल सर्जरी, मेंदूरोग, मूत्ररोग, बालरोग, नाक, कान, घसा, स्त्रीरोग, दंतरोग, जनरल मेडिसिन, श्वसन विकार आणि क्षयरोग आदी आजारांबाबत नामवंत आणि तज्ञ डॉक्टरांनी तपासणी केली। गरजू रुग्णांची रक्त तपासणी, ECG, एक्स-रे तपासणी करत रुग्णांना मोफत औषधोपचार करण्यात आले। ज्यांना शस्त्रक्रिया आणि अन्य उपचाराची गरज आहे त्यांच्यावर पुढील उपचार मोफत करण्यासाठी पुढील मदत केली जाणार आहे, असे सार्थक सातव पाटील यांनी सांगितले आहे। वाघोली परिसरातील नागरिकांनी या शिबिराचा उत्स्फूर्तपणे लाभ घेतला असून या शिबिराला प्रमुख उपस्थिती म्हणून धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर, आमदार अशोक पवार, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रदीप कंत, आजी माजी सरपंच, उपसरपंच, कृषी उत्पन्न बाजार समितीचे आजी माजी संचालक तसेच वाघोलीतील सर्व प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते। माणिकराव दादा सातव पाटील यांच्या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं हे आरोग्य शिबिर संजयजी सातव पाटील आणि सार्थक दादांचे चिरंजीव आणि त्यांच्या सर्व कुटुंबियांनी आयोजित केला आहे। हे निश्चितपणे त्यांचं मनापासून आभार मानेन, त्यांचं कौतुक करेल। अनेक गरिबांना आरोग्याची सेवा मिळत नाही। आपल्याला सगळ्याला माहिती आहे की आम्ही IPF योजनेमध्ये काम करतो, महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेत काम करत असतो। आम्ही रोज कुठल्या ना कुठल्या हॉस्पिटलला असतो गोरगरिबांना मदत करण्यासाठी। अनेक वेळेला ICUला पेशंट गेला तर त्याला जमीन विकावं लागते, घर विकावं लागतं, सोनं नाणं मोडावं लागतं, तर त्याचे उपचार होतात। आणि अनेक वेळेला अनेक हॉस्पिटलचे वाईट अनुभव आहे की ज्या वेळेला पैसे नसतात त्यावेळी हॉस्पिटलवाले ICUतनं सुद्धा बाहेर पेशंट काढा असं म्हणतात। याला काही अपवाद बी निश्चितपणे काही हॉस्पिटल खूप चांगली मदत करतात। उदाहरणार्थ मंगेशकर हॉस्पिटल असेल, उदाहरणार्थ DY पाटील असेल, उदाहरणार्थ जहांगीर असेल, इथं चांगल्यापैकी गोरगरिबांना सेवा दिली जाते। ही योजनेत आहे। आपल्याला सांगू इच्छितो की महाराष्ट्रामध्ये IPF योजना मध्ये सुमारे 550 पेक्षा जास्त हॉस्पिटल आहे आणि यांचा वर्षाचा खर्च आपण माहिती घेतली तर सुमारे 2,500 कोटी रुपये गरिबावर खर्च करतात असं सगळं रेकॉर्ड त्यांचं सांगतं। भविष्यामध्ये आपण त्याही खोलात जाणार आहे। आज माणिकराव दादांसारखा एक सहकारी आमचा गमावला, त्याचा दुःख मला तर खूप माणूस आहे। त्याच्यानंतर सार्थक त्यांचा चिरंजीव असेल, बंधू संजयजी सातव पाटील असतील किंवा त्यांच्या मिसेस असतील, हे सगळी मंडळी समाजाचं काम करताना आपण पाहतो। आज आरोग्याच्या शिबिराची गरज आहे। अनेक वेळेला मी आता पाहिलं डोळ्याची तपासणी करायला मोठी रांग लागली, गरिबाला ते परवडत नाही, त्याला पैसे मोजावे लागतात। आज ते सगळं मोफत आहे, शिवाय औषधं सुद्धा मोफत आहे, औषधोपचार मोफत आहे। खरं म्हणजे एक चांगला संदेश त्या कुटुंबाने आम्हाला दिलेला आहे, याची गरज आहे। काय अनेक वेळेला आपण असे काही कार्यक्रम करतो की ते काय सामान्याला फारसे हिताचे होत नाही, गरिबाला हिताचे होत नाही। आज त्यांच्या स्मृती दिनाच्या निमित्तानं जो कार्यक्रम इथं आरोग्याचं उभा केलेला आहे, आरोग्य मंदिर आपण म्हणून उभं केलंय। प्रतिनिधी सुरेश वांढेकर, NTV न्यूज मराठी, वाघोली, पुणे।